हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आज सकाळची सुरुवात चहापासून केलेली आहे. मस्त असा गरम आले घातलेला चहा घेते. मम्मी तर इकडे सर्व काही पूजेची तयारी करत होती. छानपैकी आपल्याला सर्वात अगोदर एक स्वस्तिक काढून घ्यायचा आहे. तो तुम्ही कुंकाने किंवा रांगोळीने देखील काढून घेऊ शकता. पण त्यानंतर लगेचच आपल्याला एक दिवा लावायचा असतो. कारण कोणत्याही पूजेची तयारी ही आपल्याला अग्नीच्या साक्षीनेच करायची असते. म्हणून सगळ्यात अगोदर आपल्याला एक दिवा लावायचा, त्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आणि नंतर एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आणि त्यावरती आपण जे पण संक्रांतीसाठी सुगडे घेतले आहेत, आता तुमच्या इकडे त्याला वेगळे काही नाव असतील, तर ते आमच्या इकडे सुगडे म्हणतात, ते घ्यायचे आहेत. त्याला छानपैकी हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. प्रत्येक सुगड्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. म्हणजे 5 जे असतात ना, 5ही मध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, फूल टाकायचं असतं आणि पूजा करून घ्यायची असते. त्यानंतर प्रत्येक सुगड्यामध्ये आपल्याला टाकायचे असतात थोडे थोडे तीळ. कारण सणच आहे हा आपला तिळगुळाचा. त्यामुळे प्रत्येक सुगड्यामध्ये आपल्याला तीळ टाकणं खूप महत्त्वाचं असतं. कारण आपल्या आयुष्याची सुरुवातच गोड व्हावी यासाठी आपण तीळ टाकत असतो. त्यानंतर आपण पूजा वगैरे करायची, फूल वगैरे ठेवायचं आणि सुगड्यांना झाकून ठेवायचं असतं. कारण वाण हे उघड्यावर देत नसतात, झाकूनच देत असतात. त्यानंतर आपल्याला एका ठिकाणी पानावरती किंवा माझ्याकडे छोटासा चौरंग होता, त्यामुळे चौरंगावरती आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा ठेवून आपल्याला गणपती बाप्पांचे आगमन करायचे असते. म्हणजेच की आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची असते. चला तर मग मी व्हिडिओ दाखवेल त्याप्रमाणे तुम्हीही करा. आता तुम्ही म्हणसाल की सर्वात अगोदर तर गणपती बाप्पाची पूजा करायला हवी होती. पण बरोबर आहे, कारण आपण अगोदरच गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे आणि नंतर आपल्याला त्या सुगड्यांमध्ये जे पण आपण बोर, ऊस, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, जे पण वाणाचं सामान असतो ते भरून आपल्याला परत एकदा पूजा करायची असते. त्यामुळे हे बघा, आता तुम्हाला मी फायनली लूक दाखवते. रांगोळी वगैरे सर्व काही छानपैकी असं काढून घेतलेलं आहे. रांगोळीची देखील पूजा करून घ्यायची असते आणि ही झाली आपली सकाळची पूजा. गणपती बाप्पांची पण छानपैकी पूजा करून घेतलेली आहे. कारण प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पाला सर्वप्रथम स्थान दिलेलं आहे. त्यामुळे गणपती बाप्पांची आपण पूजा करत असतो. त्यांना देखील आपल्याला अगरबत्तीच्या साह्याने किंवा दिव्याच्या साह्याने ओवाळून घ्यायचं असतं. त्यानंतर आपण छोटे छोटे तिळगुळाचे लाडू किंवा जो पण तिळगुळ केलेला असतो तो पण आपल्याला प्रसाद म्हणून ठेवायचा असतो. मम्मीला यावर्षी संक्रांतीसाठी 2 साड्या घेतल्या होत्या. पण आता या 2 साड्यांमधली कोणती साडी घालावं हा खूप मोठा प्रश्न होता. कारण जी दुसरी साडी होती त्याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ते स्टिच करून मिळालेलं होतं. पण याच्यावरचं ब्लाऊज अजून स्टिच करून दिलेलं नव्हतं. त्यामुळे तिने ही साडी पेंडिंगमध्ये ठेवलेली होती आणि दुसरी साडी वेअर केली होती. म्हणजे याच्यासोबत जी आपण दुसरी साडी घेतलेली आहे ती तिने वेअर केली होती. आणि हा छानपैकी बांगड्यांचा सेट पण मी तिला तयार करून दिला होता. तर हे जे दाखवले दोन्ही सेट, तर मधला जो बँगल आहे तोच वेगळा आहे, वेगळा. तर मला हा मोठावाला आवडला होता म्हणून मी तिला म्हटलं की हाच घाल, हाच तुझ्यावर छान दिसेल आणि साडीवरही मॅचिंग होईल. कारण त्याच्यामध्ये ग्रीन कलरचे स्टोन होते.
बाई हे धरा काय करा बाई 2 नंबर किती नंबर आता मी वर आहो तुम्ही 3 नंबर तुम्ही म्हणा देता कोणाचं देता कोणाचं गणेशराव पाटील तुम्ही नाव द्या तुमच्या मागचं सच्ची घ्या मग ते कागद त्यानंतर आम्ही तिथूनच जवळ असणाऱ्या एका दुसऱ्या अप्पास्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा गेलो होतो. तिथे सुद्धा वाण वगैरे दिलं होतं. इथे सुद्धा खूप काही संक्रांतीनिमित्त गर्दीच होती. आणि त्यानंतर सुगड्याचं वाण दिल्यानंतर घरी आल्यानंतर परत एकदा आपलं हे वाण झाकून ठेवायचं असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.